पंढरपुरात विठ्ठल दर्शनावरून वाद पेटला असताना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठं वक्तव्य केलंय। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यांना ताटकळत ठेवल्याप्रकरणी गोरे यांनी जाहीर माफी मागितली आहे। कालची घटना ही केवळ समज गैरसमजातून झाली असावी असं सांगत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। मात्र यावेळी त्यांनी एक मोठा इशाराही दिलाय। सामान्य वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या व्हीआयपी दर्शन बंदच्या निर्णयाची सर्वांनी अंमलबजावणी करावी, प्रोटोकॉल पाळला जाईल, पण व्हीआयपी दर्शनासाठी जर कोणी जबरदस्ती केली तर थेट कारवाई केली जाईल असा सज्जड दम पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अगदी आळंदी आणि देहू पासून वारी निघाली, ज्या ज्या भागात रस्त्यावरनं आपल्या वाऱ्या निघत आहेत त्या त्या ठिकाणी आपण सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। वारकऱ्यांच्या स्वच्छतेचा विषय असेल, स्वच्छतागृहापासून असेल, आंघोळीपासूनचा असेल, मुक्कामाचा असेल, त्यांच्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आरोग्याच्या सेवा सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पावसामध्ये वारकऱ्यांचं रक्षण व्हावं म्हणून आम्ही 50,000 रेनकोट सुद्धा आम्ही खरेदी केलेले आहेत। त्यातले काही आम्ही पावसात दिले। उर्वरित जर पाऊस चालू झाला तर त्याही लोकांना आम्ही रेनकोट, चांगल्या क्वालिटीच्या रेनकोटची व्यवस्था करतोय। मुक्कामासाठी मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्राची व्यवस्था आपण पाठीमागच्या वर्षीपासून केलेली आहे। त्या वारकरी सेवा केंद्रामध्ये डॉक्टरची सोय आहे, मेडिकल ऑन व्हील आहे, तिथे हिरकणी कक्ष आहे, तिथं महिलांचं स्नानगृह आहे, तिथं आलेल्या भाविकांना भजन कीर्तनाची सोय आहे। या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी देतोय। त्यांच्या झोपण्याची सोय आहे, या सगळ्या गोष्टी आपण वारकऱ्यांना देतोय। त्यामुळे आलेल्या आमच्या वारकऱ्यांची वारी सुखाची समाधानाची झाली पाहिजे या सूचना जी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत त्या सगळ्या सूचनांची अंमलबजावणी जमिनीवर आम्ही करतो। उड्डाणपुलाचं काम होणार तर तिथं खड्डे असलेले खड्डे बुजवणे अपेक्षित होते, पण त्याच्यावर डांबरीकरण केलेलं आहे। ते सुद्धा 3 दिवसातच त्याला खड्डे पडाले। 40 लाख रुपये खर्च करून रस्ता डांबरीकरण केलं आणि त्याला 3 दिवसात खड्डे पडाले। एवढं निकृष्ट काम चालू आहे, तुम्ही जरा थोडं लक्ष द्यावं। आपण काळजी करू नका, कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही। असं चुकीचं काम स्वीकारलं जाणार नाही, अशा चुकीचं कामाचं बिल काढलं जाणार नाही। त्यामुळे कामाची क्वालिटी तपासली जाईल, काम चांगलंच करायला लागेल। इथं कुणी जरी काय म्हणलं तरी चांगलं काम करायला लागेल। कुणी माझ्या निषेधाचे ठराव घेतले तरी सुद्धा काही फरक पडणार नाही। मी विठुरायाची सेवा करत असताना, मी चांगलं काम करत असताना कुणी शिव्या दिल्या तरी मला फरक पडणार नाही। त्यामुळे मी माझं काम आहे ते मी इमानदारीने करणार आणि मला माहिती आहे मी इमानदारीने विठुरायाची सेवा करतोय, नगरीची सेवा करतोय। विठुराया माझ्यासोबत आहे, त्यामुळे कोण काय म्हणतंय त्याला अधिकचं महत्व देण्याची आवश्यकता आहे। भाऊ, आपण तरी देखील अशा परिस्थितीत नाही, काल अवश्य माझी तब्येत बरी नसली तरी काल ज्या पद्धतीने पाऊस झाला आणि काही ठिकाणी पाणी साठलं तेव्हा त्याची व्यवस्था करणं हे आवश्यक होतं। कलेक्टर महोदय सकाळपासून त्या व्यवस्थेमध्ये आहेत, परंतु त्याची पाहणी करणं आणि वारी कालखंडामध्ये जेव्हा वारी इथं पोहोचेल तेव्हा अशा पद्धतीचं कुठलंही पाणी साठणं किंवा बाकीच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून थोडंसं या ठिकाणी माझं येणं झालं। परंतु मी फिट अँड फाईन आहे, थोडंसं व्हायरल आहे, परंतु मार्ग निघेल। विठुरायाचं काम करत असताना सगळी ताकद आपल्या सोबत असते। स्वच्छतेचं सध्या व्यवस्थापन करतो, पण वारीनंतर सुद्धा अशा प्रकारची स्वच्छता वाळवंट असं शहरात बनवायचं नागरिकांची तुमच्याकडे मागणी आणि याला आता सफाई अभियान तर आम्ही करूच, म्हणजे आता 2-3 दिवसात आम्ही करू सफाई अभियान। परंतु सफाई अभियानाच्या अगोदर आम्ही अभियान राबवलेलं आहे। आज गाव स्वच्छ आहे। कलेक्टर महोदय आपण बघतो रस्ता एक रस्ता सोडला नाही त्यांनी की त्या ठिकाणी जात आहेत, स्वच्छतेची काळजी घेत आहेत। पण खास करून मी तुम्हाला सांगेन, तुम्ही आता जेव्हा तुमच्याकडे वारी येईल तेव्हा बघा, वारी पुढे गेल्यावर वारीच्या मागे स्वच्छतेची आमची टीम आज काम करते। त्यामुळं वारी ज्या ज्या मार्गावरून जाते तिथे साथीचा कुठला रोग येणार नाही आणि पंढरपूर शहरातनं वारी गेली तर तरी इथेही साथीचा कुठला रोग येणार नाही। अशा पद्धतीची स्वच्छता प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे। नगरपालिका स्वच्छता करते। नगरपालिकेसोबत आम्ही अतिरिक्त बळ या पंढरपूर शहरासाठी स्वच्छतेसाठी दिलंय आणि वारीच्या सोबत सुद्धा स्वच्छता करणारे लोक आम्ही वारी सोबत ठेवलेले। चौकशी करण्याचे सगळे मार्ग मोकळे आहेत। पाहणीला तर कुणालाच अडवलेलं नाही, त्यामुळे सगळ्या पाहणी करावी, त्यांच्या अधिकारात असेल तर चौकशी करावी।